आले गणपती आले मित्रांनो, हे बघा सगळा आता सामान नाणं मी घेऊन चाललोय आता आमच्या गणपतीचं डेकोरेशन करायला। आता तुम्हाला सगळ्यापासून दाखवणार आलेली आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही सगळे जण, आमचा सुमित दादा वगैरे सगळे जण आहेत तिथे। तर मित्रांनो बघा आमची लाडकी आयो काय तयारी चालू आहे की नाही गणपतीची? मग काय आयो मोदक बिदक खायला रेडी आहेस ना? मग काय दान पीठ असं फासून दिसत एकदम चकचकीत अरे घासाच्या मोदक आहेत नरम बघू शकता आमचा गणपतीचा धोतर वगैरे सगळं असं लावून झालेला आहे। आमच्या गणपतीचा लुक बघू शकता तुम्ही। आता सगळी जणांची अशी तयारी वगैरे सगळं डेकोरेशन झालेलं आहे। तर मित्रांनो मंडळी, माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला स्वागत आहे। नवीन आता मित्रांनो आता गणपती आलेले आहेत आपल्याकडे मित्रांनो, बघू शकता तुम्हाला काय डेकोरेशनचा वगैरे सगळं असं दाखवलेला आहे। तरीही आम्ही रात्रभर झोपलेलो नाहोत। आता गणपतीला बघा किती तयारी चालू आहे गणपतीची, तुम्ही बघू शकता। तिकडे बघा सगळे जण असे बसलेले आहेत आणि तिकडे बघा आमची रिया दीदी आणि गुड्डी दीदी बघा असे जोमाने तयारीला लागलेले आहेत। डेकोरेशन ची तयारी पूर्ण झालेली आहे। आता गणपतीची सजावट हिरे वगैरे लावण्याचं काम चालू आहे मित्रांनो। तर मित्रांनो बघू शकता असं सुंदर छान अप्रतिम असं डेकोरेशन झालेलं आहे आणि गणपतीच्या आगमनाची सगळ्यांना आतुरता लागलेला आहे मित्रांनो। आता यश बघा आमचा कशी घंटी घालत आहे मित्रांनो। आता आमचे सगळा गणपतीचा काम झालेला म्हणजे ओके मध्ये झाले। तर चला मित्रांनो भेटूयात मोठा झाडू बिडू घेऊन सगळी गणपतीची तयारी बघा। काकू बिकू असं वगैरे सामान वगैरे घेऊन सगळे चाललेले आहेत आमचे काकू। मित्रांनो बाप्पा विराजमान झालेला आहे आणि बाप्पाचे आता प्रसादाची मित्रांनो तयारी चालू आहे। तर मित्रांनो बघू शकता तुम्ही मोठ्या गणपतीची आता आरती झालेली आहे। तर मित्रांनो आम्ही आमच्या या गणपतीकडे आलेलो आहोत। बोला गणपती बाप्पा मित्रांनो धूप अगरबत्ती आणि भक्ती रस याच्या वासाने असा गणपती बाप्पा आपल्यावर प्रसन्न झालेला आहे। आरती वगैरे सगळं आमचं आता चालू आहे। इकडे बघू शकता आमची रिया दीदी बघा कशी तयारी करते फोनवर। तर मित्रांनो बघू शकता आमच्या पावभाजीसाठी रिया दीदी पावांसाठी फोन लावले बघा। बघू शकता मामा आमच्या मुंबईवरून आलेले खास पावजी बनवण्यासाठी आणि आत्याही बघा आत्या हे सगळ्यांना सांगण्यासाठी मतलब आत्याकडेच शकता। तर इकडे बघू शकता या दोघींना कामाला फिरवलेले आहे मित्रांनो। गुड्डी दीदी आणि रिया दीदी बघा असा मस्तपैकी काम करत आहे। नानी इथं कामाला लागलेली आहे असे। इकडे बघा आत्या आणि मामांची जोडी किती छान दिसत आहे। इकडे बघू शकता चावतंय की नाही? चावतंय ना कांदा बिंदा बादशाह आयो एकदम तंदुरुस्त आहे। बघू शकता तुम्ही मित्रांनो कशी झालंय बाप्पाने सगळं दाद व्यवस्थित दिले। हा मग कशी वाटते आता? कसा वाटते खाऊन? चांगला वाटतं बघू शकता मित्रांनो। बाप्पाला फक्त आपण नैवेद्य दाखवतो पण बाप्पा त्याच्या बदल्यात आपल्याला खूप काही देतं मित्रांनो। बघू शकता किती खात आहोत आपण बाप्पाच्या नावाखाली मित्रांनो। बघू शकता सगळी अशी घरातली एकत्र जमलेली आहेत आणि बघा या आत्यांनीच आपला सगळा बनवलेला आहे। जणू काय मित्रांनो क्रिकेटचा संघच आहे मित्रांनो।
तर मित्रांनो इच्छा दमलेलं आहे इकडे पण एक चालत झलक मारायला आमच्या मोठ्या घरात मोठे गणपतीचे इथं चला ये लाईट टाकू आपली या झलक 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 चला एकदम म्हणजे अशी मजा केलेली आहे मित्रांनो हे बघा आता आम्ही खायला बसलेलो आहोत तर सगळ्या बघा गणपती तर मित्रांनो आता आमच्या अक्षराकडे आम्ही जाणार आहोत गणपतीचं दर्शन घ्यायला आणि मित्रांनो भजन वगैरे सगळे आलेलं आहे मित्रांनो इथं बघू शकता भजन वगैरे चालू होतं आणि अक्षरादा बघा कसा बसलेला आहे आता पटकन जुगाराचा डाव असता तर लगेच गेला असता मित्रांनो बघा कसा बसलेला आहे डेकोरेशन एकदम जबरदस्त झालेला आहे तर मित्रांनो आमचा दादा रात्री 12ला आलेला आहे मुंबईवरून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आमचा दादा डेकोरेशन केलेलं रात्र गाजवलेलं मित्रांनो भरपूर असं डेकोरेशन भारी भारी उत्तम प्रकारे असं डेकोरेशन सुंदर सुंदर केलेलं आहे मित्रांनो तर ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे तर मित्रांनो तर दादा मुंबईवरून काय कामावरून आलाच डायरेक्ट ऑफिस संपल्यानंतर मग आम्ही निघालो रात्री 9 वाजता आणि मग सकाळी रात्री 12-12:30 वाजता पोहोचलो आणि त्यानंतर सुरुवात केली तर मित्रांनो बघू शकता दादाही एकदम अशी मेहनत घेतलेली आहे तर मित्रांनो आपण आलेलो घरच्या महिला मंडळीकडे तर मित्रांनो आता आपण विचारूयात त्यांना काही प्रश्न तर बघू शकता इथे बघू शकता तुम्ही करंजा वगैरे सगळा असा पूर्णाचा पीठ वगैरे सगळा झालेला आहे तर पीठ आपल्या करंजांचा वगैरे आपला करंजा वगैरे फुल रेडी झालेला आहे मित्रांनो तर तुम्ही आपल्या दिवाळीला बनवता आता गणपतीला का बनवलंय यामध्ये काय कोकण यासारख्या ठिकाणामध्ये गौरीच्या दिवशी सुपांची पद्धत असते आणि ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे त्या महिलांसाठी त्याचा हा वंसा असतो त्याच्यासाठी 5 प्रकारचा फराळ सुपांमध्ये ठेवून गौरीकडे दाखवला जातो आणि त्याचं पूजन केलं जातं आणि नंतर ती जी नवीन लग्न झालेली आहे महिला ती ते सूप घेऊन सासरी जाते अशी ही पद्धत आहे त्याच्यासाठी हा फराळ बनवलेला आहे तर मित्रांनो असा घमघमीत असा मस्तपैकी असा तयार केलेला आहे फराळ मित्रांनो आणि आपल्या ताईने देखील खूप छान प्रकारे याचं उत्तर दिलेलं आहे मित्रांनो आता आपण ते बघूयात पदार्थ मित्रांनो आमच्या शिशी काकाची तर मित्रांनो आलेलो आहोत आम्ही पण घरी तर मित्रांनो आपण ओळख करून देऊयात तर मित्रांनो हे आहेत आदर्श शिक्षक आमच्या गावातील खूप चांगलं शिकवतात आणि आपल्या मुलांना चांगलं प्रोत्साहन देतात व चांगलं शिक्षणही देतात मित्रांनो तर बघू शकता तर काका तुम्हाला गणपती आता उत्सव आहे तर कसा वाटतंय असं वाटतंय म्हणजे सगळी नातेवाईक एकत्र येतात वर्षानुवर्ष आपण हा उत्सव चालवतोय एक मजेचा दिवस 5-6 दिवस जे असतात गौरी विसर्जनापर्यंत आनंदात सगळं कुटुंब घालवतो आनंद वाटतो सुंदर प्रकारे असं डेकोरेशन वगैरे एक नंबर केलेला आहे तर बोला गणपती बाप्पा मित्रांनो बघू शकता आमचा पाय बिया पडून झालेला आहे आता आमची तलवी बघा अशी प्रसाद वाटायला लागलेली आहे इकडे बघा अरे गिरणीवाला आहे क्या आमचा सुमित दादा बघा गप्प आहे जुगार बिगाराला हात नाही जास्त पण त्याच्या चेहऱ्यावर जाऊ नका
माझ्या नसेल आले चलो नशीब आजमाव. बादशाह दरवेळेस सामान्य पण काय नाही आपल्याला पियालेली आहे नशीब आजमाव. आमचा गेला मित्रांनो तिऱ्या फायदा नाही. नशीब आजमाव. कोणत्या पण काय नाही फायदा. खतला खत्म हो गया अभी. खतम गेला. आमच्या आईला नाव गेला. मित्रांनो इकडे बघा इकडे कलरला चान्स आहे पनू दादाला. मित्रांनो बघू शकता पनू दादा जिंकलेला आहे. मित्रांनो जुगाराचा वलचा पनू दादाने मिळवलेला आहे. मुंबईला जावाचा तिकीट सगळा असं सोडवलेला आहे मित्रांनो. आहे बघा मित्रांनो गाणी गेली कसं बोलतोय पनू दादा. आता आपण बाहेर देवा सगळ्यांना चांगली बुद्धी दे रे. कोणी निंदा कोणी वंदा त्यांचा सोयीचा धंदा. आणि माझे गेल्या वर्षीचे गेलेले जुगारातील पैसे यंदा रिकर होते रे महाराजा. परत भेटल्यावर अक्षय दादा संजय घरी इकडे बघा सगळे जुगारे. असा आमचा साक्ष भिक्षा दादा सगळी जण आमची सगळी अशी जुगारे इथे बसलेले आहेत. हा बघा यश डोईमान दादा वगैरे बघा कशी बसलेले. मित्रांनो बघू शकता आमच्या आदेश दादाला कसा पाणी पिवायला बसवलेला आहे घुरवलेला आहे कामाला आहे. मित्रांनो आपले गणपतीचे सगळे जण दर्शन घ्यायला आलेत. आपले भाव आलेले सुविधाचे सगळे मित्र मंडळी आलेले आहेत. मित्रांनो हे तुम्ही बघू शकता इकडे बघा सगळे जण आलेले. हा दादा मोबाईलवर लागलाय. सुमित दादा तर काय मित्र मंडळीला कधी आमंत्रण दिलास मग लगेच आले एके शब्दावर आले. तर मित्रांनो बघू शकता किती चांगले मित्र आहेत. एके शब्दावर इथे आलेले आहेत आपले गणपतीच्या पायापासून. बघू शकता सुमित दादा बघ आपले स्वतःच्या मित्रांसाठी बघा किती असे पकोडे बिकोडे तळत आहेत आणि गुड्डी दी त्याला मदत करत आहे. इकडे बघू शकता पकोडे 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 सुमित दादा बघा असं थंडा बिंडा असं वाढत आहे. इकडे बघा पकोडे 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 घासाव घास असे मारत आहेत आमचे सगळे दादा भावांचं. बरोबर आहे. बघू शकता दादा याच्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका. हा जय जवान मधला एक सदस्य आहे मित्रांनो. याने दहीहंडीच्या वेळी 4थ्या थरावर चढून हंडी नव्हे तर केला फोडून आणलेला आहे मित्रांनो. इकडे बघा अशी याच्या अंगात ताकद मित्रांनो पकोडे खाऊन येत आहे. तर बघा कसा खात आहे DJ. मित्रांनो बघू शकता आपण लालबागच्या राजाकडे आलेलो आहोत. आमच्या बबलू दादाचा लालबागचा राजाचा गणपती. आणि आमचा बबलू दादा बघा कसा कामाला लागलेला आहे. प्रसाद बिसाद करायला झुरलेला आहे आमचा बबलू दादा. काय मग पुण्यावरून काय काय मग काय पुण्याला काय तुम्ही व्हेज खाता या नॉनव्हेज? तर मित्रांनो आता मग गणपतीला आले त्यामुळे यानं व्हेजच खावं लागते. तिकडे काय मच्छी बिच्छी भेटते की नाही? चिकन आणि मटन. तर तिकडे बघा तिकडे मच्छी बिच्छी काय ना. आपली तर मस्त की धरण तर खाडी आहे मित्रांनो. जवळ पटकन असा 1-2 असे पाक उडवले तरी आपल्याला जवाची मच्छी मिळून जाते मित्रांनो. आता आमच्या गावातले सगळे गणपती असे निघालेले आहेत विसर्जनाला. हे हा बादशाह बघू शकता एक नंबर असा भजन चालू आहे. आरमानला बघा अशी ढोलकी घुमवायला दिलंय. गणपती विसर्जनाला चाललेला आहे. बोला गणपती बाप्पा. आमचा एवढा विसर्जन चालू आहे तरी पण आविष्कार दादा बघा चॅटिंग करण्यासाठी व्यस्त आहे. आमचे सर वगैरे बघा कशी तयारीला चालू आहेत आरतीच्या.
कलाबिनात काढण्याची अशी सगळी तयारी चालू आहे. तर बघा आमच्या वहिनी तयारी करतात. बघू शकता आमचा गणपती आलेला आहे. बोला गणपती बाप्पा. बाळाला आमचा गणपती देखील इथे आलेला आहे. काकू कशी गणपती घेऊन चाललेला आहे. तळ्याजवळ पोहोचलेला आहोत. बोला गणपती बाप्पा. तर मित्रांनो बघू शकता गणपती विसर्जन करण्यासाठी आमचा घष्टीपणू दादा बघा कसा गणपती विसर्जन करण्यासाठी लागलेला आहे कामाला. आणि तुम्ही हा आमचा व्ह्यू बघू शकता. तळा एकदम खूप छान आणि तिथे देखील भैरवनाथचं आमचं मंदिर आहे मित्रांनो. तर मित्रांनो बघू शकता सगळीकडे असं गणपती विसर्जनाचा कार्यक्रम चालू आहे आणि आपण सगळे दादा गणपती विसर्जन करण्यासाठी लागलेला आहे. मित्रांनो बघू शकता गणपती गेले गावाला आणि चैन पडेला आम्हाला. काय मित्रांनो सुचतच नाही आता गणपती गेले. आमचं आता घर एकदम भरलेलं होतं मित्रांनो. 5-6 दिवस ते एकदम आता खाली होऊन जाणार. बघा आमचा बाला दादा याचा यंदा करायचा आहे. कमलपाड्याची एकमेव मात्रे गँग विहिरीवरची मात्रे गँग. बघू शकता आमचे गणपती वगैरे सगळं असं विसर्जन चालू आहे. तर गणपती बाप्पा. दादा कसं विसर्जन करून आलेला आहे गणपतीचा. बघू शकता असं प्रसाद बिसाद खाण्याची आता चालू आहे. या बघा चावपटलांच्या सुना. बघू शकता आमच्या अक्षरादाला इथे प्रसाद दिला जात आहे. तर मित्रांनो बघू शकता प्रसाद वाटप कसं करत आहे आमची दिदी आमच्या आबाई दादा आणि आमच्या वहिनींना. हा बघा प्रसाद देखील इथे समाप्त झालेला आहे मित्रांनो. आहे बघा आमच्या दादाचा गणपती विसर्जन सगळ्यांचं विसर्जन झालेलं आहे. तर म्हणूनच बोलतात ना गणपती गेले गावाला चैन पडे ना मला. तसं गणपतीचं सगळं असं विसर्जन चालू आहे आणि इथे खेळ खेळण्याचा कार्यक्रम इथे चालू आहे.
तर मित्रांनो आता नानाच्या घरून विसर्जन वगैरे सगळं आता गणपती ताल्यावरून झालेलं आहे. तर नानाच्या घरावरून आपण खीर वगैरे सगळा असा खाऊन आलेलो आहे मित्रांनो. तर खूप असे गणपतीचे पाचही दिवस खूप अशी धमाल मस्ती केलेली आहे. तर तुम्हाला या ब्लॉग मध्ये सगळं दाखवलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो ही व्हिडिओ कशी आवडली सांगा, लाईक करा, शेअर करा आणि लाल कलरचा बटन पण नाही मित्रांनो त्याच्यावर दाबून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. मराठी माणसाचा हक्काचं युट्यूब चॅनल. तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओला. तर मित्रांनो बाय बाय.